जियांश 11 धामणे, एकीकडे आपण पाहतोय राही 11 घोराले टीमने सुद्धा विजय संपादन केलेला आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय जियांश 11 धामणे टीम जे 2 सामने जिंकून प्रगतीपथावरती जरूर आहे, परंतु त्यांना टक्कर देण्यासाठी अगदी 3 सामने ज्यांचे पूर्णत्वाला झालेत ते श्रीराम 11 नडोदे टीम, त्यांनी सुद्धा 2 सामने जिंकलेत। या ठिकाणी फार मोठा संघर्ष पाहायला मिळेल। राही 11 घोराले आणि जियांश 11 धामणे सध्या अगदी मी तर म्हणेल श्रीराम 11 नडोदे टीम हा सामना आतुरतेने पाहत असेल आणि त्याच्याही पलीकडे जियांश 11 धामणे टीम संघर्षाची नांदी मैदानावरती लावणार का आणि राही 11 घोराले आज कर्तृत्व सिद्ध करणार का, या प्रश्नांची उत्तरे काही क्षणातच आपल्या समोर येतील। अगदी मी तर म्हणेल आता देव पाण्यात ठेवलेत, कोणी कसे नवस केलेत माहीत नाहीये। आज एकतर कर्जत तालुक्यात फार मोठा जत्रोत्सव आहे, सटवाईची यात्रा, कोलिवलीची यात्रा जी म्हटली जाते, आज तिथं नवस पूर्णत्वाला जातात। परंतु या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आता राही 11 घोराले जिंकण्यासाठी सज्ज आहे, तर जियांश 11 धामणे आपलं टॉपरचं स्थान निश्चित करण्यासाठी सज्ज होत आहे। या 2 संघादरम्यान एक बलाढ्य मॅच, लीग स्टेजची शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे आणि श्रीराम 11 नडोदे टीम अगदी या सामन्यांमध्ये नजर ठेवून आहे, कोण जिंकणार कोण हरणार, गणित काय कोणाचं, अगदी त्याचं प्रत्युत्तर काय असेल येणारा काळ। परंतु याच्यावरती तर या ग्रुपमधून सगळ्यात मोठा आनंद जर कोणती टीम घेत असेल तर ती असेल श्री गुरुदेव दत्त वरसेवाडी टीम। त्याला माहिती आहे आता यांची मजा बघायची वेळ आलेली आहे। ही क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये तुम्हाला जड तर चढ उतार हे सगळे पाहावे लागतात। आता मैदानामध्ये ते शांत जरूर आहेत, परंतु या 3 टीमची धाकधूक मात्र सुरुवात झाली आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर अगदी जर विचार केला सोमजाई गुंडगे आणि श्रीराम वॉरियर्स उजळली, चिन्मय सावंत यांच्यासाठी पारितोषिक लागलं जात आहे। रोहित पवार यांच्याकडून चिन्मय सावंतला प्रत्येकी 200 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक कॅच साठी। चला क्लिअर करतो या ठिकाणी आणखी एक मुख्य अगदी मी तर म्हणेल जयहनुमान कांबेवाडी, श्रीराम वॉरियर्स उजरवली, सोमजाई गुंडगे, SSD आर्नव 11 वावरले या ग्रुपमध्ये श्रीराम वॉरियर्स उजरवली टीम 3 सामने प्रगतीपथावरती नेऊन टॉपरचं स्थान प्राप्त केलं आहे, तर दुसरीकडे सोमजाई गुंडगे ज्यांनी 2 सामने विजयी पताका झळकवत ते लोअरवरती पाहायला मिळतात। हे दोन्ही संघ क्वालिफाय झाले त्या ग्रुपमधून। परंतु आता जो सामना चालू आहे ज्या ग्रुपचा, श्रीराम 11 नडोदे, जियांश 11 धामणी, राही 11 घोराळे आणि श्री गुरुदेव दत्त वरसेवाडी, त्यातला श्री गुरुदेव दत्त वरसेवाडी ऑलरेडी बाहेर गेलेला आहे, 3ही सामने त्यांनी गमावलेत। तर एकीकडे श्रीराम 11 नडोदे टीमने 2 सामने जिंकलेत आणि जियांश 11 धामणीने 2 जिंकलेत, परंतु एक सामना चालू आहे आणि राही 11 घोराळे टीम ज्यांनी 1 सामना गमावलाय, जो सामना आता मैदानात खेळत आहेत, जर राही 11 घोराळे टीम जिंकली तर प्रत्येकी श्रीराम 11 नडोदे, जियांश 11 धामणी, राही 11 घोराळे यांच्यात प्रत्येकी 2-2 सामने येतील। आणि ऑक्शन सोहळ्यानंतर आपण नमूद केलं होतं की अगदी 3 सेम संघ आले तर मात्र चिठ्ठीचा कार्यक्रम होईल आणि तदनंतर मात्र तुमच्यासाठी 2 षटकांचा सामना म्हणजे ती 2 सुपर ओव्हर असतील, तिथे तुम्हाला तो सामना 2 ओव्हरचा खेळवला जाईल। जी चिठ्ठी निघेल ती अगदी पुढे जाईल आणि ज्यांच्यात सामना होईल तो मात्र टॉपर आणि लोअरमध्ये जिंकेल तो प्राप्त होईल। हे समीकरण तुम्हाला सांगून देतं, म्हणजे चर्चा हीच चालू आहे। राही 11 घोराळे जर जिंकली तर मात्र चिठ्ठीचा कार्यक्रम क्रिएट होईल आणि जर हारली तर मात्र ग्रुप क्लिअर असेल, ही समीकरण आहे। परंतु राही 11 सहजासहजी हा सामना सोडणार नाही, कारण अस्तित्वाची लढाई, संघर्षाची लढाई आणि याच संघर्षादरम्यान चालू आहे। अर्थातच या ठिकाणी
क्षत्रियराव मराठा समाज आयोजित शहाण्णव कुली छत्तीस बोरोटी प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं. आदरणीय योगेशजी पालांडे गुडिवलीवरून या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. योगेशजी पालांडे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. रोहित चौकार कल्ला विकेट आली आहे. चांगली गोलंदाजी करतोय. टॉस जिंकला होता राही 11 घोराले टीमने आणि स्वीकारली ती मात्र फिल्डिंग. परंतु निर्णय सध्या मी म्हणे अचूक केला आहे आणि या षटकाचा विचार करायला केला तर उत्तम दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल स्पेल हाताळलं गेलं. 6 धावा खर्च करत महत्त्वपूर्ण विकेट त्याने परतीच्या प्रवासाला पाठवले आहे. क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. अगदी इंद्रधनुला जितके रंग नसतात सातत्यपूर्ण इंद्रधनुष्य रंग बदलत असतो तितकेच रंग त्याच्याही पलीकडे वेगवेगळ्या छटा क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे चालू असलेली आपली समाजाची प्रीमियर लीग. सलामीची जोडी आपण पाहतोय. पुण्यात यश आला गोलंदाज रोहितला त्याने परतवलंय. ते मात्र अनिकेत या बॅटरला आणि साईराज अजूनही मैदानावरती आहे आणि त्याला साथ देतोय. तो मात्र आता वन डाऊनच्या विकेटवरती. सूरज सांघिक कोड्यातलं हे दुसरं षटक ऑन मार्क. प्रणय आपण पाहतोय. प्रणयच्या विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये आदरणीय रोहितजी पवार यांच्याकडून. पुलर लाईनचा वापर आणि त्याच्यावरती आलेला हा डिफाईनचा यस. चला ऑफिशियलचा निर्णय आमच्यापर्यंत. हा बोनस आहे. दिवाळी संपली दसरा संपला फुकटचा बोनस लागलाय. इथे मात्र सिंगल जरूर आली आहे. बऱ्याच जणांच्या नजरा लागल्यात. बॅटर मैदानाच्या बाहेर काय येत नाहीये. मित्रांनो प्रीटचा बॉल होता. हे दोनही संघांना माहीत होतं मैदानात ते जाणलं गेलं. अर्थातच या ठिकाणी सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने 12 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. बारा धावा धावफलकावरती आहेत. एक चेक करतो. पहिल्या षटकात आल्यात अवघ्या 6. तदनंतर प्रणयच्या गोलंदाजीवरती आल्या 5. पहिल्याच 6च आहेत पहिल्या ओव्हरला. दादा पहिला क्लिअर करतो बॉल. अगदी क्लिअर करतो. नीट ऐका. पहिला बॉल आला डॉट. 12th मॅन पण आहे. पहिला बॉल आला डॉट. दुसरा आला चौकार. तिसरा डॉट. चौथ्या बॉलवरती सिंगल. 5वा बॉल विकेट. 6वा बॉल सिंगल. दादा तेच विचारलं मी. 6 सांगितलं तर तुम्ही 7 बोलायला पाहिजेत. ठीक आहे असो. इथे होत्या कारण तितका कॅल्क्युलेट गेम आम्ही सांगितलं. आमचे स्कोरर जे आहेत आमचे मॅच पार कुमकवत आहेत. चांगला पटका यावेळी. मला आता जुने डायलॉग आठवले सर. मी नेहमी तो डायलॉग मारायचो. ज्यावेळी समालोचना सुरुवात केली ना तर एक डायलॉग माझा फिक्स असायचा. धर पकड कोंबडी पकड. सहजरित्या झेल हातात होता कोलून. घेणं फार गरजेचं होतं. इथे येतील 2 धावा.
या 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकते 15 आकड्यावरती. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगला पटका यावेळी लॉंग ऑफ रिझनकडे बॉलला ट्रॅव्हल केलाय. फिल्डर तैनात आहे. इथे सिंगल जरूर येईल. 16 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. आदित्य सुर्वे आपण कुठे असाल तर कृपया आपण स्टेजची संपर्क साधा त्वरित. प्रणयचा हा बॉल चांगला फटका पुन्हा एकदा यावेळी बॅटरच्या माध्यमातून तीच साईड टोलवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण होतोय. सिंगलवरती समाधान व्यक्त केलं जात आहे. राही 11 ओव्हरऑल टीम. 17 धावा 17 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. आणखी एक दर्जेदार बॉल. चांगला फटका अगदी समालोचन कक्षाला दिली गेलेली सलामी. येतोय दणदणीत चौकार. स्क्वेअर लेग रिझन या येथील 4 धावा आणि 4 धावांच्या मदतीने टोटल मात्र पाहायला मिळते 21 आकड्यावरती. 21 रन्स ऑन स्कोर बोर्ड. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने 2 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि टोटल आपल्याला पाहायला मिळते 21 आकड्यावरती. सांघिक कोड्यातलं तिसरं षटक. रोहित आपण पाहतोय ज्याने पहिलं षटक मला वाटतं फेकलं होतं. हा बॉल येतोय डॉट. चांगला फटका यावेळी बॅटरच्या बाट मधून येतोय. स्क्रीनला टच करत बॉल जाईल दन 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 चौका. रोहित आपण पाहतोय डॉट घेतल्याच्या नंतर चौकार जरूर आला. या ठिकाणी आपण पाहतोय साईराज आणि त्याच्या समवेत सूरज हे दोनही बॅटर या स्पॅक्टर सध्या मैदानात. सिंगलने समाधान व्यक्त केलं जात आहे. मगाचा सामना थोडा एक हौशी मजेचा सामना जरूर आपण अनुभवलाय परंतु या सामन्यात काटेकी टक्कर आहे. चांगला बॉल होता. खरं म्हणायला गेलं तर मोठा समाचार घ्यायचा होता. किपरलाही बॉल गुंगारात आहेत. सरळ निघून गेलाय. अगदी 4 धावांसाठी येतील या 4 धावा.
हा आलाय चौकार. आउटसाइड द लेग स्टंप. इट इज वाईड. अंपायर डिसिजन. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती आलाय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर. शरीराचा वेध या बॉलने जरूर घेतला. अगदी शोल्डरचा वापर करत लेगबायच्या स्वरूपात या ठिकाणी सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे होते आगेकूच 32 या आकड्यावरती. बत्तीस धावा अद्याप धावफलकावरती लागल्या गेल्या. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग रिजनकडे फटका ट्रॅव्हल केला जातोय. सिंगलवरती कॉन्सन्ट्रेट आणि या ठिकाणी जर पाहायला गेला तर षटक क्रमांक 3 आलाय समाप्ती पथावरती. यस बॉल चेक केला जाईल यावेळी. बॅट्समन रिव्ह्यू आहे. ओके चला जाऊयात. बेमरसाठी बॅटर जरूर रिव्ह्यू घेऊ शकतात. निर्णय आपल्यापर्यंत सपोर्ट केला जाईल KTC लाईव्ह. सांगितलं ना. येस इट इज अ फेअर डिलिव्हरी. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या आकड्यावरती. तेहतीस धावा 33 रन्स. प्रति षटक 11ची सरासरी राखली जाते. चौथं षटक या ठिकाणी प्रगती पथावरती येत आहे. गोलंदाज अथर्व. अर्थातच आमचे पवार साहेब यांच्याकडून मात्र पारितोषिक कंटिन्यू राहणार आहे. चला जरा स्पीडअप करा. वेळ नका दौडू. अथर्व आपण पाहतोय. शॉर्ट पिच बॉल होता. खरं म्हणायला गेलं तर अगदी पुढ्यात बॉल आला होता. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र तटस्थ आहेत. समीकरण समजलं नाही खरं म्हणायला गेलं तर अथर्वला. अगदी मी तर म्हणेल बॉल जजमेंटली फेकला आहे जरूर, परंतु काय घडलं सरळरित्या बॉल हा कीपरच्या हातात विसावलाय. ना यष्ट्यांचा वेध ना बॅटचा वेध. अगदी बॉल सरळ कीपरकडे पाहायला मिळाला. पंचांकडे अपील जरूर करतायत. आणखी एक डॉट बॉल. अफलातून गोलंदाजीमधली करामत आहे. अगदी मनगडातली ताकद मैदानावरती उतरवली जाते. अगदी शोल्डरपासून पूर्ण हाताचा वापर. त्यानंतर फिंगर रोल होत आहेत. अगदी बॉलला स्पिन केला जात आहे. चांगला फटका आहे, कारण इथे समीकरण पाहतोय समोरचा बॅटर मैदानात
साहिराज. कारण मी मगाशी म्हटलं गोलंदाजाला गोलंदाजी चांगली आहे, परंतु फिंगर रोल केले जात आहेत, बॉल स्पिन होत आहे. फलंदाजाने मात्र नक्की ते तंत्र डोक्यात ठेवलं. सेम पद्धतीचे बॉल तुमचे जर सातत्यपूर्ण आले तर मात्र समोरचा बॅटर ते पटके घेतल्याशिवाय राहत नाही. कारण गोलंदाजीतली एक लेंथ लाईन असते, तिच्यावरती तुम्हाला व्हेरिएशन आणणं फार गरजेचं आहे. आपण ज्या ज्या वेळी गोलंदाजी करतो ना, त्या गोलंदाजीतली लेंथ लाईन वेगळ्या पद्धतीने असावी. म्हणजे 6 बॉलमध्ये 6 अस्त्र तुम्ही जरूर वापरू शकता. इथे पटका फसला होता, बॅटची आऊट जरूर लागली होती. आणि या ठिकाणी आपण जर पाहायला गेलं, अगदी बाहेरची कडा जिला म्हटली जाते. चेक केलं जाईल सर. सर हा बॉल डॉट येईल. माफी असावी, हा बॉल डेड होईल. येस, अगोदरच पडले सर, बॉल टाकायच्या अगोदरच डेड असेल हा बॉल. तिसरे अंपायर आहे, 12th मॅन आहे, तुमची काळजी करू नका. पुन्हा एकदा चेक करूया आपण. सर डेड बॉल आहे हा. अजिंक्य पवार यांचं पुनश्च आगमन. आमचे अजिंक्य बेलोशे त्यांची आतुरतेने वाट पाहत होते. हा बॉल डेड असेल. इथे लेग बायची धाव पाहायला मिळते. 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 40 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत. चला राही 11 ओराले टीम स्पीडअप करा आपण, कारण अजून बरेच सामने बाकी आहेत. चांगला फटका, अगदी तलवार चालवली आहे, बॉलला तळलाय अगदी स्लॉट मध्ये आणि येतोय तो प्लॉटचा सिक्सर. यांश 11 धामने कालचा पहिला प्रवास अप्रतिम होता. खरंच सांगायचं झालं तर अफलातून. इथे आणखी एक षटकार येतोय, बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. छा गए मैदान पे. अगदी मी तर म्हणेल जी जमेची बाजू आहे जियांश 11 धामणे टीमसाठी, ती म्हणजे त्यांची बॅटिंग लाईन. शेवटच्या क्षणी का होईना परंतु मैदानावरती उतरवली जाते. षटक क्रमांक
40 धावा झाल्या त्या तदनंतर आलेले बॅक टू बॅक 2 षटकार या 52 धावा धावफलकावरती आहेत. चांगला पटका यावेळी पुन्हा एकदा येतोय सिक्सर. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमर आपण पाहतोय गोलंदाजी लाल्याने पहिल्याच बॉलवरती येते सिक्सर. आणखी एक चांगला मोठा स्ट्रोक. सूरज नावाचं हे वादळ सध्या मैदानावरती स्थित झालाय. साईराज अगदी बलाढ्य अगदी दंदरीत हा प्रवास चालू केलाय. तमाम क्रीडा रसिक आता मात्र जे जागेवर बसले असतील ते उठून या सामन्याचा आनंद घेणार यात काही शंका नाहीये. कारण अगदी चांगली बॅटिंग साईराजची शेवटच्या क्षणाला पाहायला मिळते. सलामीला का आलो आणि तदनंतर का मी बॅटिंग राखून ठेवले, का मी विकेट मैदानावरती टिकवली आहे, त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण साईराजची बॅट. बॅक टू बॅक 3 षटकार. इथे सुद्धा षटकार. क्या बात आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. मान्यवर थोडे कमतर ऋतुराज गायकवाड जबरदस्त. बरेचसे खेळाडू आपण पाहिलेत ज्यांनी 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकलेत, परंतु टेनिस जगतातला रेकॉर्ड या ठिकाणी पाहायला मिळेल का? यस यस, दर्शन बांदेकर विसरून चालणार नाही. आणखी एक मोठा फटका, परंतु इथे व्हॉट अ कॅच. अफलातून काय एफर्ट लावलेत, जबरदस्त मी तर म्हणेल. धडले पड मी म्हटलं नाही की काल सुरुवात केली होती त्यांनी आणि 76 धावा धावफलकावरती लागल्यात. 77 धावा संख्येची गरज आहे. अगदी 19 बॉलमध्ये 47 धावांची बहारदार केली. थोडंसं टफ फाईट होता. अगदी झेल जर झाला नसता तर पुढच्या 2 बॉलमध्ये अगदी अर्धशतकी केले सुद्धा पाहायला मिळाले असती, परंतु घडलं वेगळं. आणि रोशनजी मोरे यांच्याकडून जो झेल टिपला होता स्वप्नीलने, त्याच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. सामना संपल्यानंतर आपण ते घेऊन जायचं आहे.
या चला जाऊयात अगदी तडका देण्यासाठी. दुपारचं सत्र चालू आहे, लीग स्टेजची शेवटची मॅच, आणि आवाज ऐकाल तो पुन्हा एकदा या ठिकाणी शिवम लोभी यांचा. यस, थँक्यू संदीप सर. महत्त्वाचा सामना आहे खरं तर, लीग स्टेजमधील अंतिम सामना आपण पाहतोय. 77 धावसंख्येचं टार्गेट. काही जबरदस्त बॅटिंग, सलामीच्या भूमिकेत साईराजनं आपल्या बॅटचे रंग उधळले. प्रत्येक झोनमध्ये खरं तर फलंदाजी पाहायला मिळाली. मिस्टर 360 स्टाईलनं बॅटिंग केली. चांगल्या बॉलला त्याने सन्मान दिला. त्यानंतर खराब बॉल जिथे पाहायला मिळेल तिथे त्यानं चांगला समाचार घेतला. सर्व गुणसंपन्न फलंदाजी साईराजची प्रथम सत्रात आपण पाहिली. राही 11 होराले आणि त्यांच्या विरोधात जियान्स 11 धामणी हा सामना आपण पाहतोय. खरं तर दोनही संघांसाठी हा सामना तितकाच महत्त्वाचा आहे, परंतु या मॅचकडे उर्वरित दोनही संघांचं देखील लक्ष आहे. खरं तर अशाच पद्धतीचा सामना, लीग स्टेजमधील अंतिम सामना. बऱ्याचशा जणांचं लक्ष या स्पर्धेकडे आणि बऱ्याचशा जणांचं लक्ष या मॅचकडे देखील आहे. लीग स्टेजचा अंतिम सामना. 77 धावसंख्येचं टार्गेट. होराळे संघाचा 12वा प्रतिनिधी द्या आमच्यापर्यंत. बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आत. सत्याहत्तर धावसंख्येचा टार्गेट आहे. पहिल्याच सत्रामध्ये जबरदस्त पॉवर पॅक बॅटिंग साईराजची आपण पाहिले. सातत्यानं ग्रामीण पातळीवरती आपल्या गावासाठी सलामीच्या भूमिकेत चांगली बॅटिंग करताना साईराजला पाहिलं. या स्पर्धेमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. आज स्वप्नीलसाठी 500 रुपयांचा कॅश प्राईज. झेलसाठी जबरदस्त कॅश त्यानं पकडला, त्यासाठी जीपेद्वारे ते पैसे खरं तर पोहोचलेत स्वप्नीलला. रोशनजी मोरे यांच्या शुभ हस्ते. खेळाडूंना खरं तर वाव देत असताना या स्पर्धेमध्ये रोशनजी मोरे यांचं देखील कौतुक करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आदरणीय श्रीकांतजी पालंडे साहेबांना मी विनंती करतोय, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्षमय स्वागत. व्यासपीठावर देऊन आपण आसन सवय, आपलं देखील सहर्षमय स्वागत. चार बॉल लगातारचे षटकार, त्यानंतर 5व्या षटकाराच्या शोधात 47 वरती बाद झाला साईराज पहिल्या सत्रामध्ये. एक्स फॅक्टर ठरलाय प्रथम सत्रात. इनॅक्शन मध्ये जाऊयात. चेस इज डाऊन. 77चा टार्गेट लावते सुरुवात. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग मार्क वरती. ऋतिक बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय. ऑन स्ट्राइक बॅटर अजय, नॉन स्ट्राइक एंड वरती अमर. बॉलिंग ट्रॅकचं पहिलं षटक हाताळण्यासाठी ऋतिक. मॅच लावते सुरुवात. 77चं मोठं आव्हान. पहिलाच बॉल घेऊन तयार स्कूल एंड कडून ऋतिक. पॉवर प्ले नंबर 1चा पहिलाच बॉल घेऊन तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऋतिक मोरे बॉलिंग मार्क वरती. ऑन स्ट्राइक अजय, नॉन स्ट्राइक एंड वरती अमर.
सुरुवातीपासून आता आक्रमकता दाखवावी लागेल 77चं टार्गेट असताना. लेट्स गेम इज ऑन. 77च्या टार्गेट लावते सुरुवात. पहिलाच बॉल फुलटॉस, फटका अप्रतिम, वॅकंड एरिया आहे, P1चा षटक, 38 सर्कलला क्लिअर करत बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये. पहिल्याच बॉल मध्ये ईट का जवाब पत्थर से येतोय चौकार. अगदी सायकलीपासून प्रवास टेनिस क्रिकेटचा राहिला आहे. कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचा. टेनिस क्रिकेटचे दैवत खरं तर कृष्णा लक्ष्मण सातपुते. छेडछाडी करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त बाहेर बॉल, एक्स्ट्राची धाव. पंच सांगतायत दोन जमिनी समांतरात, अर्थात एक्स्ट्राची धाव वाईटच्या स्वरूपात. व्हाईट बॉलला एक एक्स्ट्रा धाव, धावसंख्या धावफलकावरती येते. अजिंक्य बेलोसे सांगतायत 37 स्कोरर 10 या आकड्यावर. 77चे टार्गेट आहे. बॉल संपले ते टोटल 5. लांबलचक षटक, 10 धाव आहेत. टोटल 6 बॉल फेकल्यात अद्याप तरी. फुल टॉस, एलिमिनेशन जुळलेलं नाहीये. कुठेही मारू शकला असा फलंदाज, आणि इथे मात्र लेग बाईटच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या येते 11च्या घरामध्ये. एका षटकाचा खेळ संपलाय. एकही गडी बाद नाहीये. बिनबाद 11 धावा धावफलकावरती. आता येणारे 24 बॉल 66 धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी राही 11 होराले संघाला. दुसरं षटक येईल प्रगतीपथावरती. तोपर्यंत ऐकूया डीजे कडून सुमधुर संगीत.
एका षटकाचा खेळ संपलाय. उत्तरार्धाचा खेळ तुम्ही पाहताय. धावसंख्या येते धावफलकावरती 11, 66 अजून हवा आहेत. बॉल शिल्लक 24, 24 बॉल्स लेफ्ट, 66चं टार्गेट अजूनही बाकी आहे. 11 धाबा धावफलकावर. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग मार्कवरती. बॉलर्स नेम प्लीज. राज बॉलिंग मार्कवरती. कदाचित बॅटची कडा होती, कॅच ड्रॉप झाली आहे. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. जबरदस्त बॉल राज. विकेट अटॅकसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज रोहित पवार यांच्याकडून. राजसाठी विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक. डाऊन द ग्राउंड काऊ कॉर्नर झोन मध्ये पुन्हा एकदा रन एकेरीनं काय होणार नाहीये. खरं तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे 77 पर्यंत पोहोचण्यासाठी. धावसंख्या ती 12च्या घरात. एकेरीला जास्त प्राधान्य. मोठे फटके हवेत जिथून प्रेशर थोडासा रिलीज होईल. राजचा बॉल अफलातून खोलात टाकलाय, शरीरापासून दूर. निर्धाव चेंडू. निर्धावानं धावसंख्या थांबेल ती पुन्हा एकदा 12 या आकड्यावर. काय जबरदस्त बॉलिंग चालू आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात अवघ्या 11 आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात 3 बॉलमध्ये फक्त एकच धाव खर्च केले राजनं. धावसंख्या ती 12 या आकड्यावर. लोवर फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. आणखी एक 1 मोर डॉट बॉल. जितके डॉट बॉल येतील या मॅच मध्ये तितक्या कठीण परिस्थितीमध्ये जाईल खरं तर बॅटिंग करणारा राही 11 होराले संघ देखील. दुसरा लगातारचा निर्धाव बॉल. टोटल या इनिंग मध्ये चौथा निर्धाव बॉल. बॉल संपलेत टोटल 10 या 17तील. 10 मध्ये 4 निर्धाव बॉल केलाय राही 11 होराले संघ. 77 पर्यंत पोहोचायचं आहे ना तर डॉट बॉल पर्सेंटेज तुम्हाला कमी खेळावे लागतील. अशाच पद्धतीचा सामना आहे. 4 बॉलमध्ये केवळ एकच खर्च केले धाव. खरं तर राजनं बॅटचे याचे आवाज देखील कमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचला होता. पंचांनी देखील सांगितलंय की पहिली बॅट लागली आणि त्यानंतर बॉल पॅडवरती आदळलाय. इनर एज घेत एकच धाव मिळते. धावसंख्या येते 13च्या घरामध्ये. 5 बॉलचा खेळ संपलाय. जबरदस्त षटक चालू आहे. P2च्या षटकामध्ये केवळ 3 सीमारक्षक सीमालगत पेट्रोलिंग करतायत आणि अशा परिस्थितीत फक्त 2च धावा खर्च केल्यात 5 बॉलमध्ये. राज सावंतनं बॉलिंग मार्कवरती. राज एरुणकरनं बॉलिंग ट्रॅकवरती. अंतिम बॉल खोलत टाकण्याचा प्रयत्न आहे. लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ मध्ये. जजमेंट अचूक आहे. साईराजनं अखेर पकडले कॅच आणि इथून मात्र लागतोय आणखी एक धक्का टीम राही 11 होराले. हर्ष पालांडे आणि रोहित यश एरुणकर यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज राज एरुणकरच्या या षटकासाठी. जबरदस्त षटक आहे खरं तर. 2च धावा खर्च केल्याने एक फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश आलं. सेटअप केलं ओव्हर नंबर 2 मध्ये खरं तर आणि त्याचाच फायदा घेतलाय Giants 11 धामणी संघानं. 2 षटकांमध्ये धावसंख्या अवघ्या 13. आता धावसंख्या करायची ते टोटल येणाऱ्या 18 बॉलमध्ये 64. रिक्वायर्ड रन रेट वाढलंय खरं तर. 21.90चं आता खऱ्या अर्थानं आस्किंग रन रेट. 3 षटकांमध्ये 64 कठीण आव्हान आहे. परंतु क्रिकेटमध्ये स्वतःवरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. दुसरं षटक वैयक्तिक घेऊन आलाय सांघिक. तिसरं ऋतिक मोरे बॉलिंग मार्कवरती. निघाला बॉलिंग ट्रॅकवरती स्कूल एंड कडून. पहिलाच बॉल दांडी गोल वेगवान प्रत्युत्तर. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लागलाय आणखी एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. कम ऑन डीजे.
ती 14च्या घरामध्ये 63 अजूनही हवे आहेत. बॉल शिल्लक आहेत ते टोटल 15 बॉल 63चं इक्वेशन. तिचा वेगवान बॉल अगोदरच बॅटचा फ्लो ओपन झाला आणि त्यानंतर बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, वन मोर डॉट बॉल. संपूर्णपणे आता बॅकफूटवरती या मॅचमध्ये 77 पर्यंत पोहोचण्यासाठी आकस्मिक हल्ले चढवायचे. प्रत्येक बॉलमध्ये आता मोठा फटका आवश्यक आहे खरं तर बॅटिंग करणाऱ्या राही 11 होराले संघासाठी. भरपूर चुका केल्या फिल्डिंगमध्ये. ऋतिकचा बॉल वन्स मोर, अप्रतिम बॉल. यार्कर लेन, परफेक्ट यार्कर. दांडीगुल ऑफस्टिक वाकवली. आणखी एक फलंदाज जाईल माघारी. कमॉन डीजे. या अगोदरचा बॉल ऑफस्टिकची दांडी वाकवली अक्षरशः ऋतिक मोरेनं आणि फलंदाज देखील बाद झाला. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आली फक्त या षटकात 1. मागील षटकात धावा आल्या त्या फक्त 2. राजने फार अप्रतिम कमबॅक करून दिलं आणि त्या कमबॅकचा फायदा ऋतिकनं घेतला या षटकामध्ये देखील. एका बॉलचा खेळ बाकी आता या षटकातील. अंतिम बॉल ओव्हर नंबर 3 मध्ये ऋतिक लिव्ह केलाय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्राची धाव. धावसंख्या ती 15च्या घरामध्ये. संदेश आलाय नवीन फलंदाज. 62 धावा आहेत अजूनही करायच्यात. धाव फलकावरती करायच्या बाकी आहेत. 15 धावा धाव फलकावर. शेवटचा बॉल. अंतिम बॉल बॅकफुटला जाऊन हाफ ट्रॅकर. योग्य तो प्रहार. आडव्या बॅटनं मोठा फटका. मिडल ऑफ द बॅट. बॉल सीमा पार. षटकार. येणारे 12 बॉल 56 धावसंख्येची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची व्यवस्था करा. बारा बॉल मध्ये 56 ची आवश्यकता आहे. पाण्याची व्यवस्था करा. अंपायर आपणास पाणी हवंय. 1 ओव्हर नंतर देतो आपण पाणी. चला थोडं फास्ट केला. इमर्जन्सी असेल तर आपण लगेच पाण्याची व्यवस्था करू मैदानाच्या आतमध्ये. आता वेळ फार कमी आहे त्यामुळे सहकार्य करा. 12 बॉल मध्ये 56. चौथं षटक प्रगतीपथावर. लिव्ह केलाय बॉल. फुटवर्क वापरलाय फलंदाजाने आणि त्याचाच प्रभाव पंच सांगतायत. डॉट बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर. आता 11 बॉल मध्ये 56 ची आवश्यकता आहे. 21 धावा धाव फलकावर. मोठं लक्ष होतं आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अक्षरशः थांबलाय संपूर्णपणे राही 11 होराले संघ. 11 बॉल 56 ची गरज. हवेमध्ये बॉल
पॉइंट मध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले कॅच, फलंदाज बाद. दहा बॉल 56ची आवश्यकता आहे. दहा बॉल 56. ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा फटका काऊ कॉर्नर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, बॉल उचलतोय, फेकतोय. रन मिळते 1. आता 9 बॉल मध्ये 55ची आवश्यकता आहे. सामना संपूर्णपणे आता खुला झालाय. साईराजची बॅटिंग कोण विसरला या मॅच मध्ये. विस्फोटक, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी पाहिले साईराजची. इथे मात्र आणखी एक फलंदाज बाद होतोय. त्यासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज जेल घेतली आहे. आणि प्रसादजी एरुणकर यांच्याकडून राज एरुणकरांसाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज येते. या अगोदर यश एरुणकर आणि त्याचनंतर हर्ष पालांडे यांच्याकडून देखील 1000 रुपयांचा कॅश प्राइज. टोटल 2000 रुपयांचा कॅश प्राइज आमच्याकडे जमा झाले. राज एरुणकरला खरं तर विनंती आहे, मॅच संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक आठवणीत घेऊन जा. शेवटचा बॉल ऑन साइडला, मोठा फटक्याचा प्रयत्न, अवैध बॉल. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं, कॅच ड्रॉप. एक तर मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न आहे. 2 सहजरित्या पूर्ण होत आहेत. आदरणीय पंकजी पालंडे साहेबांचं देखील शुभ आगमन या व्यासपीठावरती होते. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतो. आपलं सहर्षमय स्वागत. एका षटकामध्ये आता आवश्यकता आहे ती टोटल 53 आहे धावसंख्येची. यस 6 बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. 53 धावसंख्येची गरज. सामना एकतर्फी झालाय. G8011 दामणी संघ देखील 2 पैकी 2 सामने जिंकला होता. आता तिसरा सामना जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहेतच ते. सामना संपूर्णपणे जिंकलाय मी तर म्हणेल, परंतु क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत आपण देखील काही सांगू शकत नाही. 6 बॉल 53 अशक्य आहेत. बॉलिंग मार्क वरती, बॉलर्स नेम प्लीज. सागर मोरे बॉलिंग मार्क वरती. पहिलाच बॉल सीमा पलीकडे चाललाय. 4 धावसंख्येसाठी अंतिम क्षणी येत आहेत. मोठे फटके. आता 5 बॉल मध्ये 49 ची गरज.
इथे पुन्हा एकदा लॉंग ऑन मध्ये हा बॉल, एकच धाव. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक 5,000 रुपयांचा कॅश प्राइज रुस्तमजी विचार यांच्याकडून. इथे येतोय षटकार आणि नितीनजी दलवे यांच्याकडून देखील 2,000 रुपयांचा कॅश प्राइज. टोटल 7,000 रुपयांचा कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पाहूयात काय घडतंय. चांगली किपिंग, वेल किपिंग खरं तर. 2 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. प्रसाद येरुणकर यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज हेरंब पालांडे यासाठी. खुशीमध्ये खरं तर 200 रुपयाचा कॅश प्राइज हेरंब पालांडेसाठी. आदरणीय संतोषजी पवार साहेबांचं देखील शुभ आगमन होते. मी त्यांना देखील विनंती करतो या आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं देखील सहर्षमय स्वागत आहे. खरं तर आता अंतिम टप्प्यात आपण पोहोचतो या स्पर्धेच्या. वन साइड मॅच. 2 बॉलचा आता खेळ शिल्लक आहे. 42 ची आवश्यकता. मोठा फटक्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडलं कॅच. फलंदाज बाद. एका बॉल मध्ये आता 42 ची आवश्यकता.